भारताच्या पवित्र भूमीवर मौर्य वंशात सम्राट अशोक या महान राजाचा जन्म झाला. ते मौर्य सम्राट बिंदुसार यांचे पुत्र आणि महान चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू होते. लहानपणापासूनच अशोक तेजस्वी, धाडसी आणि कुशल योद्धा होते. सिंहासनावर बसताच त्यांनी आपल्या साम्राज्याला विस्तार सुरू केला आणि बघता बघता त्यांचे साम्राज्य अफगाणिस्तानापासून बंगाल आणि दक्षिण भारतापर्यंत पसरले. अशोकाच्या जीवनात सर्वात निर्णायक वळण म्हणजे कलिंग युद्ध. हे युद्ध अत्यंत भयानक होते. यात लाखो लोक मारले गेले, असंख्य स्त्रिया विधवा झाल्या आणि मुलांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. युद्धानंतर जेव्हा सम्राट अशोकांनी रक्ताने माखलेली जमीन, रडणारे बिरकणारे लोक आणि जळालेली शहरे पाहिली, तेव्हा त्यांचे हृदय पिळवटून निघाले. त्या क्षणी ते म्हणाले, हा विजय नाही तर मानवतेचा पराभव आहे. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकांनी हिंसेचा त्याग केला आणि भगवान बुद्धांचे उपदेश स्वीकारले. त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि ते जगातील पहिले बौद्ध शासक बनले. सम्राट अशोकांनी धम्मविजयाचा मार्ग निवडला. त्यांनी हिंसा, पशुबळी आणि अन्यायावर बंदी घातली. स्त्रिया, गरीब आणि दासांच्या अधिकारांचे रक्षण केले. त्यांनी रुग्णालये, रस्ते, विहिरी आणि विश्रामगृहे बांधली. भारतासोबतच श्रीलंका, नेपाळ, म्यानमार आणि मध्य आशियापर्यंत बौद्ध धर्माचा प्रसार केला. त्यांनी आपले विचार अशोक स्तंभ आणि शिलालेखांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवले, ज्यावर त्यांचे शब्द आजही अमर आहेत.